आज तुमच्यासोबत स्टोरीच्या शेवटी त्या घटनेशी संबंधित फोटो शेअर करणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत थांबायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी। 1945 साली ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जगात युद्धाची सीमा ओलांडणारी गोष्ट घडली। ती म्हणजे जेव्हा अमेरिकेने जपानवरती 2 अणुबॉम्ब टाकले। या अणुबॉम्बने हिरोशिमा आणि नागासाकी शहरे अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली। या हल्ल्यात जवळपास 1 लाख लोक मेली होती। दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या वेळी घडलेल्या घटनेचा हेतू इतकाच होता की जपानने युद्धात माघार घ्यावी आणि इथून पुढे अमेरिकेचं होणारं नुकसान थांबावं। पण अमेरिकेने हे केलं होतं जगाला दाखवण्यासाठी, किंवा आपण म्हणू शकतो सोव्हिएत युनियनला हे दाखवण्यासाठी की आमच्याकडे असा हत्यार आहे की ज्याने आम्ही एका क्षणात तुम्हाला नष्ट करू शकतो। ऑगस्ट 6, 1945 सकाळी 8:15 वाजता इनोला गे बॉम्बर विमानाने जगातला पहिला अणुबॉम्ब जपान मधल्या हिरोशिमावरती टाकला। त्यावेळी हिरोशिमा युद्ध आखणी, युद्धासाठी गोळा करण्यात आलेल्या हत्यारांचं आणि युद्ध सैनिकांचं ठिकाण होतं। आणि ज्यावेळी अणुबॉम्ब हिरोशिमावरती पडला त्यावेळी मोठा प्रकाशाचा स्फोट झाला आणि तो स्फोट जिथपर्यंत पोहोचला तिथपर्यंत त्यांनी एका क्षणात सगळं उद्ध्वस्त करून टाकलं। त्या स्फोटाची तीव्रता 5337 डिग्री सेल्सिअस इतकी होती आणि जवळपास 70,000 लोक जी स्फोटाच्या 1600 फूट रेडियस मध्ये आली होती त्यांची जागेवरती राख झाली होती। आणि जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा जवळपास 8 किलोमीटर पर्यंतच शहराची राख झाली होती आणि त्या रेडियस मध्ये सुमिटोमो बँक पण होती। ज्यावेळी सकाळी बॉम्ब टाकला होता त्यावेळी एक वयस्कर माणूस सकाळी बँकेच्या पायऱ्यावरती बसून बँक उघडायची वाट बघत होता। त्याच्या हातात काठी आणि दुसरा हात छातीपाशी धरला होता। 70,000 लोकांची जागेवरती राख करणाऱ्या या बॉम्ब मध्ये हा माणूस पण आला होता आणि त्या माणसाची ही सावली फक्त राहिली होती। ही सावली बँकेच्या पायऱ्यावरती जवळपास 20 वर्ष राहिली। शेवटी त्यांनी तो पायऱ्याचा भाग तिथून काढून एका म्युझियम मध्ये ठेवलाय। 21 सप्टेंबर 2014च्या दिवशी 22 वर्षाचा दर्श पटेल जो कॉलेज स्टुडंट होता तो त्याच्या 5 मित्रांसोबत अमेरिका देशातल्या न्यू जर्सी नॅशनल पार्क मध्ये फिरत होता। जंगलात आत उतरण्यासाठी जेव्हा ते एका टेकडीवरून उतरायला लागले त्याचवेळी एक महिला आणि पुरुष वरती त्यांच्याकडे जोरात पळत येताना दिसले। त्यामुळे दर्श आणि त्यांचे मित्र तिथंच थांबले। ते पळत येणारे दोघे घाबरलेले आणि भितरलेले दिसत होते। ते दर्श आणि मित्रांपाशी येऊन थांबले आणि बोलले, अजिबात खाली जाऊ नका, आता आम्ही खालीच होतो। जवळपास गेली 10 मिनिटं एक काळा अस्वल आमच्यावरती झाडांमधून लक्ष ठेवून उभा आहे, त्यामुळे एकच सांगल, अजिबात खाली जाऊ नका, काही फायदा होणार नाहीये। दर्श आणि त्याचे मित्र त्यांना थँक्यू बोलले आणि ते आलेले दोघं लगेच पळत पार्किंगकडे गेले। आता दर्श पटेल आणि त्याचे 5 मित्र तिथंच थांबले। त्यांनी चर्चा केली, काय करायचं, आपण जंगलात फिरायलाच आलो होतो, आपण 6 जण आहे, त्यामुळे वाटत नाही की आपल्याला अस्वल काय करल आणि काळा अस्वल जास्त करून माणसावरती हल्ला पण करत नाही। मग त्यांनी ठरवलं, आपण एक काम करू, लांबून अस्वल बघू आणि लगेच मागे वळू, जमलं तर आपल्याला अस्वलाचे फोटो पण घ्यायला जमतील। आणि त्यांनी खाली उतरायला सुरुवात केली आणि 10 मिनिटं चालल्यानंतर त्यांना जंगलात जवळपास 300 ते 400 फुटावरती खाली एक अस्वल दिसायला सुरू झालं। त्यावेळी अस्वल काही करत नव्हतं, जंगलात खाली बसलेलं दिसत होतं, पण एवढं कळत होतं ते अस्वल ह्यांच्या ग्रुपकडेच बघत होतं। ह्यांना कळत नव्हतं आता काय केलं पाहिजे, पण ते तिथंच थांबले। त्यांनी काहीतरी आठवण राहावी म्हणून फोटो व्हिडिओ काढायला सुरुवात केली, पण त्याच वेळी अस्वलाने ह्यांच्याकडे चालायला सुरुवात केली। आता ते म्हणाले, उगच काहीतरी रिस्क घेण्यात मजा नाही, काही म्हटलं तरी अस्वल आपल्यावरती हल्ला करूच शकतं। आता ते जवळपास अस्वलापासून 300 ते 400 फुटावरती होते, त्यामुळे त्यांना एवढी भीती वाटत नव्हती। पण आता अस्वल ह्यांच्या दिशेने पळायला लागलं। आता सगळ्यांनी आपले कॅमेरे, मोबाईल खिशात ठेवले आणि ज्या दिशेने आले होते त्या दिशेने गाडीकडे पळायला लागले। आता ह्यांनी मागं बघितलं, आता अस्वल यांच्या दिशेला जोरात पळायला लागलं होतं। आता सगळे जोरात पळायला लागले, सगळे घाबरल्यामुळे कुणाचं कुणाकडे लक्ष नव्हतं, सगळे मागं अस्वल जोरात मागं लागले म्हणून समोर बघून जोरात गाडीकडे पळत होते। आणि जवळपास 10 मिनिटं पळून सगळे पार्किंग पाशी येऊन पोहोचले
आणि त्यांनी मागं वळून बघितलं, अस्वल तर नव्हतं, पण ह्यांना जाणवलं आपल्यात एक जण नाहीये, तो म्हणजे दर्श पटेल. दर्श पटेल जंगलातच राहिला होता. ते सगळे दर्शच्या नावाने आवाज द्यायला लागले. त्यांना माहिती होतं दर्श सोबत काही होऊ शकतं. त्यांनी लगेच इमर्जन्सी नंबरला फोन लावला. फॉरेस्ट रेंजर आले आणि ते लगेच जंगलाकडे वळले. अस्वल आणि दर्शला शोधायला सुरुवात केली आणि लगेच त्यांना जंगलात अस्वल दिसलं आणि मधीच मोकळ्या जागेत काहीतरी वस्तू पडलेली होती आणि त्याच्यावरती झाडाच्या फांद्या पडलेल्या दिसत होत्या आणि ते अस्वल त्याच्या बाजूने गोल फिरत होतं. हे दोघं पार्क रेंजर खाली उतरले. त्यांनी बंदूक उचलली आणि गोळ्या झाडून अस्वल मारून टाकलं. आणि जेव्हा अस्वलाचं पोस्टमॉर्टम केलं गेलं तेव्हा कळलं अस्वलाच्या आतमध्ये होते दर्श पटेलच्या शरीराचे तुकडे आणि जी जंगलात पडलेली वस्तू दिसत होती ती होते दर्श पटेलचे राहिलेले काही भाग. आणि जेव्हा दर्श पटेलचा फोन रिकव्हर केला गेला तेव्हा दर्श पटेलनी मरायच्या आधी शेवटचा फोटो काढलेला दिसला आणि हा स्क्रीनवरती दिसतोय हा दर्श पटेलनी अस्वलाचा काढलेला शेवटचा फोटो आहे. चला आजच्या पुरते इतकंच होतं. ही स्टोरी तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका. आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेले आहेत. तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.